आंबेगाव शिरूरचे राजकारण निवडणुकीनंतरही तापलेलेच आहेत. निवडणुकीनंतर वळसे पाटलांवर अभद्र टिप्पणी करण्यात आली. मग त्यावरून झालेले राजकारण असेल किंवा शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जात नाही या मुद्द्यावर होणारं राजकारण. आता निवडणुकीनंतर देवदत्त निकम वळसे पाटलांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा होणार अशी चर्चा तालुक्यात होते आहे. आता ते आंदोलन नक्की कोणत्या विषयावर होणार ज्यामुळे पुन्हा तालुक्यात राडा होऊ शकतो? देवदत्त निकम काय म्हणाले, त्यावर वळसे पाटलांचे समर्थक काय म्हणाले, संपूर्ण प्रकरण समजून घेऊ. भीमाशंकर कारखान्याने ऊस वेळेवर न तोडल्यास मोठं आंदोलन करू व प्रशासन व कर्मचाऱ्यांचं तोंडावर काळं फासू असं आव्हान देवदत्त निकम यांनी केलंय. आता विधानसभा निवडणूक झाली, ती भलेही डिंभेच्या बोगद्यावरून जिंकली गेली असेल, पण त्या निवडणुकीत देवदत्त निकमांचे प्रमुख मुद्दा होता शेतकरी आणि शेतीमालाला बाजारभाव. शिरूर गावातील शेतकऱ्यांना भीमाशंकर कारखान्यात सदस्यत्व देणं, पण त्यांच्या हातून अवघ्या 1500 मतांनी विजय निसटला. पण भलेही ते आमदार झाले नाही, पण निवडणुकीतल्या त्यांच्या शेतकऱ्यांसाठी उभे राहणाऱ्या आव्हानाला ते जागे राहिले असं लोक म्हणतात. आता निवडणुकीपूर्वी ज्या भीमाशंकर कारखान्याचा वार्षिक सभेला देवदत्त निकम यांना बोलू दिले नाही, त्यानंतर त्यांच्यासाठी राजकारणात चांगलंच वातावरण तयार झालं होतं. आता पुन्हा भीमाशंकर कारखान्यावरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे सहकारी साखर कारखाने उशिरा सुरू झाले. यामुळे ऊसतोड 3 महिने उशिरा झाली. अनेक शेतकऱ्यांचा 19 ते 20 महिन्याचा ऊस शेतात तोडणी वाचून राहिला आहे. त्यामुळे ऊसाच्या पिकात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. उशिरा तोड झाल्याने शेतकऱ्यांना अन्न पिके घेता येत नाही. यामुळे गहू, कांदा ही पिके शेतकऱ्यांना घेता येत नाही. कांदा पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांचे कांदा रोप वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांचे नोंद केलेला ऊस उशिरा तोडत आहे. यामध्ये वशिलेबाजीपणा दिसू येतो. काही गावांमध्ये नोंद केलेला ऊस तोडला जात नाही. त्यामध्ये पिंपरखेड परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस असून त्यामुळे ऊस तोडला जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने नोंद केलेले खत औषधं घेतलेले ऊस खासगी परा कारखान्याला नेला जात आहे. तसेच लांबून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आणला जातो आणि शेतकऱ्यांचा नोंद केलेला ऊस तोडणी वाचून तसाच राहिला जातो. त्यानंतरही देवदत्त निकम थांबले नाही. पुढे म्हणाले, भीमाशंकर कारखान्यात पहिला हप्ता 3000 रुपये द्यावा असा आग्रह संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सांगितला. परंतु संचालक मंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्या वेळेस मी शेतकऱ्यांच्या बाजूने संचालक मंडळ बैठकीत पहिला हप्ता ऊस तोडी संदर्भात आग्रह भूमिका घेत आहे, परंतु सर्व संचालक एक बाजूने या संदर्भात शेतकऱ्यांची बाजू मांडत आहेत. भीमाशंकर कारखान्याने वीज प्रकल्पातून तसेच इथेनॉल मधून उत्पन्न मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे 3000 रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जळीत कपात केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. देवदत्त निकम यांनी अजून एक मुद्दा मांडला की शिरूर तालुक्यात पिंपरखेड तसेच आंबेगाव तालुक्यात कळंब परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून हे बिबटे नागरिकांवर हल्ला करीत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर, झाडे झुडपे, पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याने परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी वन विभागाने सर्वे करून पिंजरे बसवावेत. तसेच पकडलेले बिबटे कुठे सोडले जाते तिथे कॅमेरा लावून शोध द्यावा. शेतातील पिकांची भरणी करण्यासाठी वीज मंडळाने दिवसा विद्युत पुरवठा करावा. तसेच नागरिकांवर होणारे हल्ले तसेच शेतकऱ्यांचे पशुधनावर हल्ले या संदर्भात सत्ताधारी प्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे. एवढं बोलून झाल्यावर कारखान्याचे अध्यक्ष बेंडे पाटील यांनी देवदत्त निकम जे बोलले ते खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, भीमाशंकर कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे चालू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस नियमांप्रमाणे तोडला जात आहे. देवदत्त निकम हे स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्यावर आरोप करीत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? देवदत्त निकम हे प्रसिद्धीसाठी हे सगळं करतायत की खरं शेतकऱ्यांच्या बाजूने लढतायत? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट महाराष्ट्राची आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.